नमस्कार. रायटिंग फॉरेवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत निवडणूक आयुक्तांच्या सूचना, लाडकी बहीण योजना बंद. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्य सरकारला देण्यात आलेल्या सूचनांनुसार लाडकी बहीण योजना बंद करण्यात आली आहे. आता या सूचना काय आहेत, कशा पद्धतीने ही योजना थांबवण्याची सांगण्यात आलेली आहे, याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तसेच ज्या महिलांनी उशिरा अर्ज भरले असतील किंवा ज्यांना अजूनही पैसे आले नसतील तर त्यांना देखील यापुढे पैसे मिळतील का, आणि ज्यांना अगोदर पैसे मिळालेले आहेत त्यांचं काय होईल, तर याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण समजून घेऊया. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्य सरकारला या सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही आता आचारसंहिता लागल्यामुळे मतदारांवर जो प्रभाव पडत आहे, डायरेक्ट बेनिफिटद्वारे जे पैसे त्यांच्या खात्यात पाठवत आहात त्यामुळे मतदान करणाऱ्या लोकांवर प्रभाव पडत आहे. त्यामुळे सध्याही तुम्ही योजना थांबवा. सध्या थांबवा म्हटलेलं आहे, कायमची बंद करा असं म्हटलेलं नाही. म्हणजेच निवडणुका झाल्यानंतर जे नवीन सरकार येईल त्या नवीन सरकारच्या कालावधीमध्ये देखील ही योजना चालू राहू शकते. फक्त प्रश्न असा आहे की येणारं सरकार कोणतं असेल आणि त्यांची जी धोरणं असतील ती कशी असतील. याआधी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल, जसं की वय भरत नाही तरी पण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आणि घाईगडबडीत तो अर्ज मंजूर देखील झाला, पण अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा तपासणी होऊ शकते. ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला, ज्यांचा अर्ज पात्र होत नव्हता किंवा ज्या महिला नियम अटींमध्ये बसत नव्हत्या तरी देखील लाभ मिळाला असेल तर अशा महिलांकडून वसुली देखील केली जाऊ शकते. कारण बघा, या ठिकाणी खूप अशा महिला आहेत ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे तरी पण अर्ज भरले, त्यांचे अर्ज मंजूर देखील झाले. काहींचं वय कमी होतं, अशा परिस्थितीत देखील अर्ज मंजूर झाले. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या सर्व अटींची शहानिशा केली जाईल. तेथून पुढे ही योजना चालू ठेवण्याबाबतचे काही नवीन GR असतील, नवीन मार्गदर्शक सूचना असतील, त्या सूचना या ठिकाणी निर्गमित केल्या जातील. आता ज्या महिलांनी उशिरा अर्ज भरले असतील किंवा ज्यांचा अर्ज मंजूर होऊन देखील पैसे आले नसतील तर त्यांना निवडणूक झाल्यानंतर पैसे येतील. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा, आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.